आपण बघितलं असेल की बार्शी बोरफर रस्ता या रस्त्याचं उद्घाटन होऊन आज 2 ते 2.5 वर्ष झालेत, परंतु या रस्त्याचं काम अद्यापपर्यंत चालूच आहे. उगा नावाला काम चालू करायचं. या रस्त्याने 2 युवकांचा बळी घेतलेला आहे. 18 ऑक्टोबर 2024 रोजी ओंकार जाधवर नावाचा एक सराफ दुकानदार याचं संजीवनी हॉस्पिटल समोरच्या खड्ड्यामध्ये पडून त्या युवकाचं त्या ठिकाणी निधन झालं होतं. आणि काल सांजा या ठिकाणी ओम अंधारे नावाचा युवक 20 फूट खड्ड्यामध्ये त्याची गाडी गेली आणि त्या ठिकाणी त्याचं दुर्दैवी असं निधन झालं. परंतु आपण बघतो की ह्या रस्त्याचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे अजमेरा, तो इतका मुजोर आणि मस्तवाला आहे. अजून किती जणांचे बळी जाण्याची तो वाट पाहत आहे. प्रशासन अजून किती जणांचं बळी घेणार आहे, अजून किती जणांचं बळी घेतल्यानंतर तुमचं समाधान होईल हे विचारणं माझं प्रशासनाला काम आहे. परंतु प्रशासन याच्यावर कुठलीही कारवाई करत नाही. तो कॉन्ट्रॅक्टर मुजोर आहे आणि मला पण वाटत नाही की प्रशासन त्याच्यावर कुठली कारवाई करेल, कारण तो सरळ म्हणतो प्रशासन माझ्या खिशामध्ये आहे. मी प्रशासनाला कसं काम करून घ्यायचं, कसं वाकवायचं ते मी करून दाखवतो, अशी त्याची मुजोर आणि मस्तवाल भाषा त्या डीसी अजमेरा कॉन्ट्रॅक्टरची आहे. आज त्या कुटुंबातील 2 युवक अपघाती निधन झालं त्यांचं. आज कुटुंबातला आधार गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर काय वेळ आली असेल ही कल्पना न केलेली बरी. आज एका कुटुंबाचा आधार गेलेला आहे, परंतु या कॉन्ट्रॅक्टरला याच्याशी काही घेणे नाही. मला तर असं वाटतंय की जनतेने उठाव करावा आणि हा रस्ता तात्काळ कसा पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण प्रशासन डोळे झाकलेलं आहे, डोळ्यावर त्याच्या झापड आहे, त्यांना काही घेणं देणं नाही. आणि त्याच्यावर राजकीय वरदहस्त आहे सत्ताधारी पक्षाचा, त्याच्यामुळं तो कॉन्ट्रॅक्टर कुणाला जुमानत नाही.